तर नमस्कार मित्रांनो, मी शुभम जाधव तुमच्या सर्वांचं स्वागत करतो आयटीआय मराठी गुरु या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आरआरबी मध्ये टेक्निशियन 3 ची जी भरती निघालेली आहे त्या भरती संबंधित आपण झोन कसे सिलेक्ट करावं, कोणत्या झोन मध्ये आपण फॉर्म टाकणे योग्य ठरेल या संबंधित हा डिटेल व्हिडिओ आहे. मित्रांनो, भरती संबंधित डिटेल व्हिडिओ या चॅनलवर ऑलरेडी अपलोड करण्यात आलेला आहे. जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर नक्की पहा. मित्रांनो, जवळजवळ सर्वच रेल्वे झोन मध्ये भरती प्रक्रिया पार पडत आहे. त्यातील योग्य तो झोन निवडणे खरंच खूप महत्वाची आणि आवश्यक बाब झालेली आहे. तर मित्रांनो, तो झोन आपण कसा निवडायला हवा, त्या झोन निवडताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करायला हवा या बाबतीत आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, जेव्हा कधीही अशी मोठी भरती निघते तेव्हा आपण एक पारंपरिक पद्धतीने फॉर्म भरणं सुरू करतो. ते म्हणजे की ज्या क्षेत्रात ज्या झोन मध्ये सर्वात जास्त जागा असतील आपण तिथे फॉर्म भरतो. तर मित्रांनो, हे योग्य आहे का, हा स्वतःला तुम्ही प्रश्न विचारा. कारण की हाच विचार अलीकडे एक प्रथा बनत चाललेली आहे. सर्वजण हाच विचार करून जिथे जास्त जागा दिसतील तिथे फॉर्म फिलअप करतात. परंतु त्यामुळे काय होतं की एका पर्टिक्युलर झोन मध्ये जास्तीत जास्त फॉर्म येऊन पडतात आणि त्या झोनचा कट ऑफ वाढतो. मित्रांनो, आपण फॉर्मचा झोन सिलेक्ट करताना अजून एक चूक करतो, ती म्हणजे की आजूबाजूचा वातावरण आणि सोयी सुविधांचा सुद्धा आपण विचार करतो. म्हणजे उदाहरणासाठी तुम्हाला सांगायचं झालं तर मुंबई झोन मध्ये आपण काय करतो मित्रांनो, मुंबई झोन मध्ये फॉर्म भरून टाकतो. परंतु कसं होते, आपण आतापर्यंत जर हिस्ट्री पाहिली तर मुंबई झोनचा कट ऑफ कधीच 80च्या खाली गेलेला नाही आहे. 70 ते 75 वर नेहमीच त्या झोनचा कट ऑफ राहतो, कोणतीही भरती असो. रेल्वेच्या कोणत्याही भरतीमध्ये आरआरबी मुंबईचा कट ऑफ हा हायच असतो. तर मित्रांनो, तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा की तुम्हाला एक नोकरी पाहिजे की अजून काही. तर मित्रांनो, मी तुम्हाला असं म्हणणार नाही की रेल्वेच्या आरआरबी मुंबई झोन मध्ये फॉर्म तुम्ही बिलकुलच फिल करू नका. करा, तुम्ही नक्की त्या झोन मध्ये फॉर्म फिलअप करा. परंतु स्वतःला आधी तपासा. स्वतःला तुम्ही तपासून त्या फॉर्मसाठी त्या झोनसाठी तुम्ही अप्लिकेबल आहात का हा विचारा. मी तुम्हाला कमजोर समजत नाहीये मित्रांनो, परंतु जर तुम्ही युपी बिहारांसारखे आणि राजस्थानी मुलांसारखे जर का तुम्ही 14 घंटे अभ्यास करत आहात, 14 घंट्यांच्या तयारीनिशी तुम्ही फॉर्म भरत आहात, तुम्ही त्यांना नक्की कम्पीट करू शकत असाल तरच तुम्ही तो फॉर्म तिथे पुट करा. कारण मित्रांनो, ही भरती आता आलेली आहे आणि याच्यानंतर येणारी भरती कधी येणार आपल्याला माहितच नाही. तर मित्रांनो, हा चान्स आपल्यासाठी शेवटचा चान्स सुद्धा ठरू शकतो. तर मित्रांनो, योग्य विचार करून तुम्ही झोन निवडायला हवा. तर मित्रांनो, आपण नेमका काय काय गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे, हे एक खूप मोठी गोष्ट आहे की आपण फॉर्म भरताना नेमका कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार करायला पाहिजे. तर मित्रांनो, या आधीचे क्वेश्चन पेपर्स पहा, कट ऑफ पहा, नॉर्मलायझेशन फॅक्टर पहा आणि कोणत्या झोनसाठी विद्यार्थ्यांचा कल जास्त असू शकतो या गोष्टींचा तुम्ही बारकाईने अभ्यास करून मगच तुम्ही झोन सिलेक्ट करा. तर मित्रांनो, आपण सर्वांना माहितच आहे की या भरतीमध्ये सर्वात जास्त जागा कुठल्या आहेत, तर गुवाहाटीला आहेत. तेच आपले शहाजी बापू वाली गुवाहाटी. काय झाडी, काय डोंगर, एकदम ओकेवाली गुवाहाटी. तर मित्रांनो, माझा एक प्राथमिक अंदाज असा आहे की सर्वात जास्त फॉर्म त्याच डिव्हिजनला येतील. आणि भौगोलिक दृष्ट्या जर आपण विचार केला तर हा प्रदेश युपी, बिहार, राजस्थानच्या जवळ पडतो. म्हणजे तिथची लोकसंख्या, तिथचे विद्यार्थी जास्तीत जास्त फॉर्म तिथेच भरतील. शिवाय तिथं जागाही जास्त आहेत. या गोष्टीचा तुम्ही विचार करा मित्रांनो. तिथे तिथं जर का इतक्या मोठ्या जागा आहेत तर तिथं फॉर्मही तितक्याच मोठ्या प्रमाणात येणार आहेत मित्रांनो. आणि मी तुम्हाला लिहून देऊ शकतो की आरआरबी गुवाहाटी आणि आरआरबी मुंबई या 2 डिव्हिजनचा कट ऑफ या भरतीमध्ये सर्वात जास्त हाय राहणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, आपण फॉर्म कुठे भरायला पाहिजे, हा एक इथे मोठा प्रश्न उद्भवतो. तर मित्रांनो, माझ्या मते आपण फर्स्ट प्रायोरिटी द्यायला पाहिजे आरआरबी चेन्नई. आरआरबी जे चेन्नई जे डिव्हिजन आहे त्या चेन्नईचं डिव्हिजन म्हणजे 2 नंबरच्या जास्तीत जास्त जागा आहेत तिथं. आरआरबी चेन्नईला आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. दुसरं आपण आरआरबी अजमेरला प्राधान्य दिलं पाहिजे. तिसरं आरआरबी बिलासपूर दिलं पाहिजे आणि चौथं आरआरबी अहमदाबाद दिलं पाहिजे. यामध्ये तुम्ही प्लस मायनस करू शकता तुमच्या तार्किक बुद्धीने. कारण मित्रांनो, कसं झालेलं आहे, आपल्या आयटीआय वाले जे विद्यार्थी आहे त्या आयटीआय वाल्या विद्यार्थ्यांचा एक खूप मोठा असा ड्रॉबॅक आहे की त्यांना आयतं सर्व पाहिजे. ते कसं, तर तो काय करतो विद्यार्थी मित्रांनो, थेअरी सोबत विद्युतशास्त्रामधून रट्टा मारते. प्रॅक्टिकलचं काय करते, एखादा विद्यार्थी जो प्रॅक्टिकल करत असते आणि लिहित असते त्याची प्रॅक्टिकल बुक घेते, आपला रट्टा मारून देते आणि सर पुढे जाऊन सबमिट करते.
जेव्हा फॉर्म भरायची वेळ येते तेव्हा काय करते तो, त्याच्या एखाद्या मित्राला विचारते, कारण की परीक्षेला त्याच्या मित्रासोबत त्याला जायचं असते, म्हणून त्याच्या मित्राला विचारते, त्याच्या मित्राचा आणि त्याचा फॉर्म सेम एका वेळेला अपलोड झाला पाहिजे याची सुद्धा तो काळजी घेते, कारण की दोघांचं हॉल तिकीट एकाच तारखेला जनरेट झालं पाहिजे आणि दोघांना एकच सेंटर भेटलं पाहिजे, एकाच बॅच मध्ये भेटलं पाहिजे. ते एकमेकापासून दूर असतील वांधा नाही, एकमेकापासून ते म्हणजे जवळजवळच त्यांना कॉम्प्युटर अवेलेबल होईल असं नाही, पण त्याचं एक हे असते की आपण आजूबाजूला आलं पाहिजे. मित्रांनो, मला एक गोष्ट सांगा, विद्यार्थी आपण एकटं राहायला कधी शिकणार आहोत? आपल्याला एकटं राहायला हवं, का की जगात नरेंद्र मोदी किती आहेत? एकच. बाबासाहेब आंबेडकर किती होते? एकच. छत्रपती शिवाजी महाराज किती होते? एकच. मित्रांनो, या जगात जर का तुम्हाला स्वतःला घडवायचं असेल तर एकटं राहणं शिका. तर मी जसं सांगितलं त्याप्रमाणे आपण या 4 झोनला प्रायोरिटीज देऊ शकतो. ते 4 झोन पुन्हा मी एकदा रिपीट करतो. RRB चेन्नई, RRB अजमेर, RRB बिलासपूर आणि RRB या अहमदाबाद. 4 झोन मध्ये तुम्ही फॉर्म फिलअप करा. तिचा कट ऑफ माझ्या मते थोडा कमी जाऊ शकतो, कारण की रेल्वे म्हटलं तर नॉर्मलायझेशन फॅक्टर तिथं अप्लिकेबल होतो. त्या गोष्टीचा विचार करा आणि तयारीला लागा. मित्रांनो, तुम्ही जर का या व्यतिरिक्त दुसऱ्या फॉर्मसाठी दुसऱ्या झोनसाठी सुद्धा तुमचं मानसिक तयारी असेल तर तुम्ही भरा, हरकत नाही, पण त्या दृष्टीने तुम्हाला तुमची तयारी असणं गरजेचे आहे आणि तयारीला लागा मित्रांनो, कारण की या भरतीच्या नंतर तुम्हाला तर माहित आहे 2024 ची भरती आहे. आपला एक असा अंदाज असू शकतो की याच्या नंतरची भरती 2028 ला येणार. तर या दृष्टीने थोडा विचार करा मित्रांनो आणि फॉर्म फिलअप करा. मित्रांनो, फॉर्म फिलअप करण्याची आखरी तारीख 8 एप्रिल आहे. त्याच्या आधी तुम्ही फॉर्म फिलअप करा आणि झोन निवडताना या 4 झोनचा प्रामुख्याने विचार करा मित्रांनो. जिथं सर्वात जास्त जागा आहेत तिथं तुम्ही फॉर्म भरण्याला पसंती देऊ नका. मी रिपीट करतो, जिथं सर्वात जास्त जागा आहेत RRB गुवाहाटी, तिथं फॉर्म भरण्याला प्रथम प्राधान्य देण्याचं थोडंसं टाळा मित्रांनो. मी खूप परीक्षा दिलेल्या आहेत मित्रांनो, खूप परीक्षा दिलेल्या आहेत आणि मी आज या पोस्टवर आहे मित्रांनो. मला माहिती आहे की आपले विद्यार्थी कुठे चुकतात. त्या चुका सुधारण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो मी इथे आहे. तुम्ही एक विचार करा की RRB गुवाहाटीला फॉर्म खूप जास्त येतील आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक अजून कन्सेप्ट आहे की RRB आपण जर का RRB गुवाहाटीला किंवा RRB मुंबईला जर का आपण फॉर्म भरला किंवा RRB अहमदाबादला कुठेही आपण एका जागी फॉर्म भरला तर त्याच्यातला कोणत्या पोस्टसाठी आपण फॉर्म भरू शकतो, हा तुमचा सर्वात मोठा प्रश्न आहे विद्यार्थी. तर मी त्याचा क्लॅरिफिकेशन करतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एका पे लेवलसाठी एकच फॉर्म भरू शकता. म्हणजे एक पे लेवल कोणता विद्यार्थी मित्रांनो, तर एक पे लेवल म्हणजे तुमचं टेक्निशियन 3 इलेक्ट्रिकल येते, टेक्निशियन 3 डिझेल इलेक्ट्रिकल सुद्धा त्याच्यात येते, टेक्निकल 3 इलेक्ट्रिकल TRS त्याच्यात येते. तर एक जे पे लेवल आहे आणि तुमचे शैक्षणिक अर्हता त्याच्यामध्ये तुम्ही धारण केलेले असाल तर त्याच्यासाठी तुम्ही त्याच्यात 1, 2, 3, 4 असे तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, ते प्रिफरन्स तुमचे तुम्ही ठरवा. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे थोडीशी मेहनत तुम्ही स्वतः करायला शिका आणि तुम्हाला थोडीशी मेहनत करायला लावण्यासाठीच विद्यार्थी मित्रांनो मी इथे आहे. तर तुम्ही लक्षात घ्या, हे जे प्रिफरन्स मी झोन तर तुम्हाला 4 सांगितले, माझ्या पसंतीचे झोन तुम्हाला सांगितले. पसंतीचे म्हणजे की मला त्यांच्याशी लग्न करायचं अशा पसंतीचे नाही विद्यार्थी मित्रांनो. खूप जास्त स्टडी करून मी या झोन निवडलेले आहेत. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, माझी ड्युटी सकाळी 7 वाजता सुरू होती तर जवळपास संध्याकाळी 7 पर्यंत तर चालते. मला ब्रेकफास्ट आणि लंचसाठी टाइम मिळतो, परंतु तो टाइम विद्यार्थी मित्रांनो त्याच्यातच निघून जातो. तर मला वेळेचं खूप बंधन आहे. माझं इलेक्ट्रिशियन इथं आहे, मी टेक्निकल पोस्टवर आहे, तर माझी 24 घंटे ड्युटी आहे. वेळ बिलकुलच नसतो, पण तरी थोडासा वेळ काढून विद्यार्थी मित्रांनो मी इथे व्हिडिओ बनवत आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी, कारण की तुमच्या भवितव्याचा प्रश्न आहे. तर थोडंसं तुम्ही सिरियस व्हा. मी तुम्हाला सिरियस करणारच आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण की आपल्या आयटीआय बांधवांना अवेअरनेस या नावाचा कन्सेप्टच मुळात आयटीआय धारक विद्यार्थ्यांजवळ नाहीये. मुलगा टर्नर मध्ये ऍडमिशन घेते, मुलगा आयटी ट्रेड करते, त्याच्यानंतर त्याला समजते की याच्या जागा एकदम नगण्य प्रमाणात निघतात. एक सांगत आहे तुम्हाला, विषयाची भटकलेलं मला माहित आहे, पण तुम्ही एक विचार करा की अवेअरनेस किती महत्वाची आहे. टर्नर ट्रेड करते, आयटी ट्रेड करते, त्याला माहितच नाही की करू राहिला आयटीआयचा फायदा आहे, त्यानं ट्रेड घेतला, पण पुढे काय, जागा त्याच्या खूप कमी निघतात. मी त्या ट्रेडवाल्याला दोष नाही देता विद्यार्थी मित्रांनो, पण एक तुम्ही त्या टर्नरच्या आणि आयटीआय मधला आयटी ट्रेड याचा विचार करा किती जागा निघतात. आणि मग दुसरा इन द अदर हँड विचार करा मेसन एक ट्रेड आहे आयटीआय मधला, तो बांधकामवाला ट्रेड आहे, ज्याला एकदम आपण वाढीत टाकलेला आहे. हट चाला शिकून सरून गौंडी काम करू, याच्यासाठी शिकलो, हे आपण त्याला हे नव्हतं.
पण माझा बेसिक किती आहे? 19,900. पोस्ट किती निघाल्या होत्या? आता नवोदयच्या त्याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनवणारच आहे. 125-30 अशा पोस्ट निघतात ऑल इंडिया लेव्हलवर. ऑल इंडिया लेव्हलवर कम्पीट करून 125 ते 30 पोस्टवर ऑल इंडिया लेव्हलवर कॉम्पिटिशन ते फेस करून मी इथे आहे. मेसांच्या किती जागा निघतात एका टाइम? 4,000. कॉम्पिटिशन लेवल काय असेल? पण आपलं दुर्दैव काय? आपल्याला माहितच नाही, आपल्याकडे अवेअरनेसच नाही किंवा आपण जाणून घेण्याचा प्रयत्नच करत नाही. दे रे हरी या पलंगावरी. तर ही मानसिकता बदलावी लागेल मित्रांनो. तुम्हाला जर का तुमच्या आयुष्यात सफलता पाहिजे, लक्षात घ्या, जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सफलता पाहिजे तर तुम्हाला मेहनतीशिवाय दुसरा कोणताच पर्याय नाही. तर पुन्हा विषयावर येतो. आपले हे 4 झोन आहेत. या 4 झोन पैकी कोणत्या एका झोन मध्ये तुम्ही फॉर्म टाका. एका झोन मध्ये फॉर्म टाकला म्हणजे इलेक्ट्रिकल ट्रेड ज्याचा बेसिक 19,900 लेवल 2 आहे, एक झोन तुम्ही निवडला, त्या एका झोन पैकी ज्याही अप्लिकेबल पोस्ट आहेत त्या तुम्ही सर्व फिल करू शकता. लक्षात आलं? एक झोन सिलेक्ट करा. तुम्ही गेला समजा सिलेक्ट केला आरआरबी अहमदाबाद. तर आरआरबी अहमदाबाद मध्ये टेक्निकल 3 इलेक्ट्रिकल, टेक्निकल 3 इलेक्ट्रिकल DRS, टेक्निकल 3 इलेक्ट्रिकल डिझेल इलेक्ट्रिकल, टेक्निकल 3 इलेक्ट्रिकलचे जितकेही अप्लिकेबल तुम्ही होसाल त्या सर्वांसाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. मग ते 3 असो 4 असो, आणि ते त्याच्यात तुमचं झोनही चेंज होऊ शकते. झोन म्हणजे कोणतं झोन? हे झोन चेंज होणार नाही. अहमदाबाद झोनच राहणार, पण चेंज कोणतं होणार? अहमदाबाद मध्ये वेस्टर्न रेल्वे येऊ शकते, अहमदाबाद मध्ये ईस्टर्न वेस्टर्न येऊ शकते. ते लाईन जे आहे त्या लाईनचे निगडीत कोणते येऊ शकतात आणि त्यासोबत ते जागा डिवाइड झालेल्या आहेत मित्रांनो. तर त्यानुसार तुम्ही ते चेक करा. त्यानुसार तुम्ही फर्स्ट प्रायोरिटी, सेकंड प्रायोरिटी, थर्ड प्रायोरिटी या निवडा. परंतु झोन हे 4 लक्षात ठेवा. या 4 झोन मध्ये कट ऑफ कमी जाणार. जागा इतक्या कमी नाही आहेत जितक्या तुम्ही विचार करत आहात. गुवाहाटीमध्ये 350 ते 384 समथिंग जागा आहेत, तर इकडे सुद्धा तुमच्या 350च्या जवळपास जागा आहेत. आरआरबी चेन्नईला 277 जागा आहेत. जागा कमी नाही आहेत. परंतु जो कल तिकडे आहे, आपल्याला ऍव्हरेज बनायचं नाही आहे. आपल्याला तिथे असं नाहीये की बा तिकडे घेणारं म्हणजे का खूपच एकदम हायली टॅलेंटेड आणि हायली अमकन एक्सपायर्ड, नथिंग. तसं काहीच नाही आहे. फक्त माझं म्हणणं इतकं आहे की आपण एकच गोष्ट लक्षात ठेवतो, ती म्हणजे की जिथं जास्त जागा आपण तिथं फॉर्म भरतो. या सिस्टमला आपल्याला घोडा लावायचा आहे. या सिस्टम पासून वर निघून काहीतरी नवीन ट्राय करायचं आहे आणि आपल्याला स्वतःला घडवायचं आहे. ही जागा गेली पुढच्या जागेचं आपल्याला काहीही माहित नाही कधी येणार. म्हणून एकदम दिमागाला शांत ठेवा, विचाराची बौद्धिक पातळी वाढवा आणि जिथं तुम्हाला योग्य वाटेल. आता मी सांगत आहे 4 झोन म्हणजे हे 4 झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरायला पाहिजे असं सुद्धा नाही. आताच म्हटलं तुमची तार्किक बुद्धी तुम्ही वापरू शकता. परंतु माझ्याकडे खूप डिटेलमध्ये या गोष्टीचा अनुभव आहे. मी खूप जास्त उन्हाळ्या पावसाळ्या पाहिलेलं. माझं वय कमी असते पण परीक्षा खूप दिलेल्या आहेत. आयटीआय झाल्या तेव्हापासून परीक्षा देत आहे आणि आता सध्या पोस्ट सुद्धा घेतलेली आहे. तर मित्रांनो, या सर्व गोष्टीचा तुम्ही बारकाईने विचार करा आणि या 4 झोन पैकी कोणत्याही एका झोन मध्ये तुम्ही फॉर्म भरण्याचा ट्राय करा. आणि जर का तुम्ही आरआरबी मुंबई किंवा आरआरबी गुवाहाटी भरायची तुमची इच्छा असेल तर नो प्रॉब्लेम. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आरआरबी मुंबई झोन मध्ये फॉर्म भरला तर काही प्रॉब्लेम नाही आहे. भरा, तुम्ही नक्की भरा. परंतु तुम्ही त्यासाठी वेल प्रिपेअर असणं गरजेचे आहे. प्रिपरेशन केलेली आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आमच्या नवोदयमध्ये एक खूप चांगलं स्लोगन लावलेलं आहे. खूप चांगलं, मला पर्सनली खूप जास्त आवडते. तर ते असं आहे, त्याचा मजकूर असा लिहिलेला आहे की हम सभी के पास समान प्रतिभा नहीं है. हम सभी के पास समान प्रतिभा नहीं है, लेकिन हम सभी के पास अपनी प्रतिभा डेवलप करने का, अपनी प्रतिभा को विकसित करने का समान अवसर है. तर मित्रांनो, तुम्ही तुमची प्रतिभा डेव्हलप करा. तुम्ही तुमची बौद्धिक पातळी वाढवा. त्या लेवलचा अभ्यास करा. त्या लेवलचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही सहजासहजी कोणत्याही झोन मध्ये फॉर्म भरा. काहीच प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणत्याही झोन मध्ये फॉर्म भरला तरी यश तुमचंच आहे.
त्या लेवलच्या तयारीसाठी सुद्धा तयार राहा. आणि मग मी असं नाही म्हणत की जे 4 झोन मी तुम्हाला सांगत आहे त्या झोन मध्ये तुम्हाला तयारीच करण्याची पुढेच गरज नाही आहे. या भाबड्या आत्मविश्वासात सुद्धा राहू नका. कॉम्पिटिशन लेवल खूप म्हणजे खूप हाय गेलेली आहे. त्या कॉम्पिटिशन मध्ये टिकण्यासाठी प्रत्येकाला आपल्याकडून जितकं होते त्यापेक्षा जास्तच ट्राय करावं लागते. तुमचा जर का तुमच्याकडून 2 तास अभ्यास होते तर तुम्हाला कमीत कमी 4 तास अभ्यास करावा लागतो. हा तुम्हाला सक्सेसचा सर्वात मोठा फंड आहे की कम्फर्ट झोन सोडा. ती लिमिटलेस जे तुमची लिमिट आहे ते लिमिटही सोडा. त्यानंतर तुम्ही यश प्राप्त करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये इतकंच. पुढच्या व्हिडिओ अजून आपण एखादा या भरतीशी निगडीत माहिती संदर्भात एक डिटेल व्हिडिओ घेऊन येणार आहोत. जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा आणि शेअर करा. धन्यवाद. ITI जिंदाबाद.